तर पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं तुमच्याच भावाच्या YouTube चॅनलवर स्वागत आहे। तर मित्रांनो, आजचा जो काही व्हिडिओ असेल तर हा आपला होणार आहे 26 जानेवारीचा दुसरा व्हिडिओ। ओके, तर याआधी आपण एक काल व्हिडिओ टाकला होता, तर त्या व्हिडिओमध्ये सुद्धा आपण व्हाईट थीम या ठिकाणी यूज केली होती आणि तिला एकदम जबरदस्त असा सपोर्ट तुमचा मिळाला होता। त्यामुळे पुन्हा एकदा आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेला आहे व्हाईट थीम। ओके, तर व्हाईट थीम अशी कशी असते, एकदम प्रोफेशनल वाटत असते आणि त्याच्यामध्ये जे काही आपण टेक्स्टिंग करत असतो त्याचे जे काही कलर्स वगैरे असतील ते एकदम जबरदस्त असे उठून दिसतात। ओके, तर त्याच्यामुळे पुन्हा एकदा आपण व्हाईट थीम या ठिकाणी क्रिएट केलेला आहे। तर डिझाइन या ठिकाणी आता तुमच्या स्क्रीनवर मी झूम करून दाखवत आहे। तर ही डिझाइन आहे आजची डिझाइन आणि हिच्या आधी जी काही तुम्हाला दिसत असेल तर ही होती आपली कालची डिझाइन। ओके, तर दोन्ही व्हिडिओच्या जे काही लिंक्स असतील ते तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जातील आणि सोबतच थंबनेलवर लिहिल्याप्रमाणे जी काही पीएल फाईल असेल ती सुद्धा आणि पीएनजी फाईल सुद्धा, तर दोन्ही तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहेत आणि तिचा जो काही पासवर्ड असेल तो मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगितलेला आहे। त्याच्यावर व्हिडिओ बिलकुल या ठिकाणी स्किप करू नका आणि सर्वात महत्त्वाचं काम ते म्हणजे जर चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर तेवढं करायला तुम्हाला या ठिकाणी विसरायचं नाही आहे। ओके, आणि बाकी मित्रांनो, तुमच्या जे काही अडचणी असतील त्या सर्व गोष्टी मला सांगण्यासाठी तुम्ही जाऊ शकता आपल्या इंस्टाग्राम पेजला आणि त्या ठिकाणी गेल्याच्या नंतर तुम्ही सर्व जे काही गोष्टी असतील ते माझ्यासोबत या ठिकाणी शेअर करू शकता। ओके, तर मी पण या ठिकाणी जे काही डिझाईन्स असतील तर पब्लिकली शेअर करण्यासाठीच्या जे डिझाईन्स असतात ते या ठिकाणी अपलोड करत असतो। सोबतच जे काही रील्स असतील ते रील्स सुद्धा मी या ठिकाणी टाकत असतो। तर तुम्ही सुद्धा या ठिकाणी जाऊ शकता, हे सर्व गोष्टी बघू शकताय आणि सोबतच मला या ठिकाणी सुद्धा फॉलो करू शकताय आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे तुमच्या जे काही अडचणी वगैरे असतील ते सुद्धा तुम्ही माझ्यासोबत या ठिकाणी काय करू शकताय, शेअर करू शकताय। तर अशा पद्धतीने आपली प्रोफाईल आहे, तर ही जाऊन नक्की कळसला विजिट या ठिकाणी तुम्ही करू शकताय। ओके, त्याच्यानंतर आहे ते म्हणजे आपलं मटेरियलचं। ओके, तर मटेरियलचं सर्वात पहिले इम्पॉर्टंट आहे ते म्हणजे आज फोल्डरचं नाव काय दिलेलं आहे, तर फोल्डरला नाव दिलेलं आहे 26 जान डिझाइन 2 अशा पद्धतीने। ओके, कारण काल जो व्हिडिओ आला होता त्याच्यामध्ये आपण पहिली डिझाइन केली होती आणि आजचा जो काही व्हिडिओ असेल त्याच्यामध्ये आपण दुसरी डिझाइन करत आहोत, त्याच्यामुळे हिला 2 नंबरचं या ठिकाणी नाव दिलेलं आहे। तर डिझाइन या ठिकाणी तुम्ही बघू शकता, मी स्टार्टिंगला तुम्हाला झूम करून दाखवली होती, पूर्ण व्हाईट थीम आहे आणि कालच्या सारखंच आज जी सुद्धा नेम प्लेट आपण या ठिकाणी यूज केली असेल तिला सुद्धा मी जो काही केशरी रंग असेल तो आणि त्याच्यानंतर जो काही पोपटी रंग असेल तो, तर दोन्ही रंग या ठिकाणी दिलेले आहेत आणि बाकीचे जे काही पेजेस असतील तर ते या ठिकाणी तुम्हाला बघू शकताय। तर हा सुद्धा व्हिडिओ आपला क्विक होणार आहे, तर 4-4.5 मिनिटाचाच व्हिडिओ या ठिकाणी मी क्रिएट केलेला आहे। त्याच्यामुळे लवकर या ठिकाणी तुम्हाला मटेरियल घ्यायचं आणि त्याच्यानंतर जी काही डिझाइन असेल ती या ठिकाणी तुम्ही कंप्लीट करू शकता। ओके, चला तर आपण जाऊया आता डिझाइन करण्यासाठी। तर सिम्पली मी या ठिकाणी आपलं जे काही पिक्सल लॅब असेल तर ते या ठिकाणी ओपन केलेलं आहे आणि मित्रांनो, याच्यामध्ये जर काही तुमची पीएल फाईल असेल किंवा तुमचे जे काही प्रोजेक्ट्स असतील ते जर सेव्ह होत नसतील तर तुम्हाला जर काही अडचणी वगैरे येत असतील, तुम्ही स्क्रीनवर या ठिकाणी बघू शकता मी माझे जे काही सर्व प्रोजेक्ट्स असतील ते या ठिकाणी ओपन होत आहेत आणि ऑन सुद्धा होत आहेत। ओके, तर त्याच्यामुळे जर तुमच्याकडे जर हे होत नसेल तर तुम्ही या ठिकाणी तुमच्या स्क्रीनवर थंबनेल दिसत असेल तर हा वाला व्हिडिओ तुम्हाला जाऊन चेकआउट करायचा आहे। तर या व्हिडिओची जी काही लिंक असेल ती तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, सोबतच आपल्या टेलिग्राम चॅनलला सुद्धा या ठिकाणी मिळणार आहे, तर तुम्ही त्या ठिकाणी जाऊन या ठिकाणी चेकआउट करू शकता। ओके, आता बाकी ज्यांना कोणाला काही प्रॉब्लेम नाही, त्यांचं ॲप्लिकेशन व्यवस्थित चालते, त्यांनी सर्वात पहिले जे काही न्यू टेक्स्ट असेल त्या ठिकाणाहून करायचं आपल्याला डिलीट केल्याच्या नंतर 3 डॉटवर जायचं, इमेज साईजवर जायचं आहे। तर बऱ्याच जणांचा प्रश्न असतो की भाऊ तुमची जी काही डिझाइन असेल ती इंस्टाग्रामला स्टोरी ठेवल्याच्या नंतर किंवा व्हॉट्सअपला स्टेटस ठेवल्याच्या नंतर फाटत नाही किंवा ब्लर होत नाही, आमची डिझाइन का ब्लर होते। ओके, तर मित्रांनो, तुम्ही जे या ठिकाणी पिक्सल्स टाकत असता तर हे तुमचे व्यवस्थित नसतात, तर त्याच्यामुळे तुमची डिझाइन जी काय असेल ती या ठिकाणी ब्लर होत असते। तर या ठिकाणी तुम्हाला डिफॉल्ट जी 1280 साईज दिलेली असते तर ही साईज या ठिकाणी खोडायची आणि या ठिकाणी तुम्हाला सिम्पली 5-5 हजार या ठिकाणी साईज जी काय असेल तरी या ठिकाणी काय करायचं, तुम्हाला सेट करायचं आहे। सेट केल्याच्या नंतर ओकेच्या ऑप्शनवर क्लिक करा, त्याच्यानंतर डबल चौकोनवर तुम्हाला या ठिकाणी क्लिक करायचं, मग जायचं कलर्समध्ये आणि पांढरा रंग जो काय असेल तो तुम्हाला या ठिकाणी काय करायचं आहे, सिलेक्ट करून घ्यायचं। ओके, तर एवढ्या प्रोसेसमध्ये तुम्हाला काहीच प्रॉब्लेम येणार नाहीये आणि जर आलीच तर तुम्ही मला इंस्टाग्रामला जाऊन या ठिकाणी मेसेज करू शकता किंवा तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सुद्धा जाऊन या ठिकाणी मला सांगू शकता। ओके, त्याच्यानंतर आपल्याला करायचं इथं प्लसवर क्लिक, त्याच्यानंतर जायचं फ्रॉम गॅलरीवर आणि त्याच्यानंतर इथं 3 डॉटवर क्लिक करून ब्राउज आणि त्याच्यानंतर जे काही फोल्डर असेल ओके ते फोल्डर तुम्हाला या ठिकाणी सिलेक्ट करायचं। तर कालच्या व्हिडिओचं जे काय असेल ते फोल्डर या ठिकाणी ऑन झालेला आहे। जर तुम्ही कालचा व्हिडिओ बघितला नसेल तर वर आय बटनवर तुम्हाला मी या ठिकाणी लिंक दिलेली आहे, तुम्ही हा व्हिडिओ सुद्धा जाऊन चेकआउट करू शकता किंवा तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक असेल तिथे जाऊन सुद्धा तुम्ही हा व्हिडिओ या ठिकाणी चेकआउट करू शकता। ओके, बाकी आजच्या डिझाईनसाठी आपण आजचं फोल्डर घ्यात, तर नाव दिलेलं आहे 26 जान डिझाइन 2 अशा पद्धतीने। ओके, त्याच्यामध्ये जे काही सर्वात पहिले असेल तर हे तुम्हाला या ठिकाणी घ्यायचं, घेतल्याच्या नंतर सेटिंगच्या ऑप्शनवर क्लिक करा, रिलेटिव्ह साईज 100% इथं जायचं आणि हे तुम्हाला या ठिकाणी लॉक करायचं आहे। हे लॉक झाल्याच्या नंतर प्लसवर क्लिक करून फ्रॉम गॅलरी 3 डॉटवर क्लिक करायचे आणि त्याच्यानंतर जी काही नेमप्लेट मी तुम्हाला प्रोव्हाइड केली असेल तर ही नेमप्लेट तुम्हाला या ठिकाणी घ्यायची आहे। घेतल्याच्या नंतर अशाच पद्धतीने हे सुद्धा तुम्हाला या ठिकाणी लॉक करायचं। ओके, त्याच्यानंतर पुन्हा एकदा प्लसवर क्लिक करून फ्रॉम गॅलरी आणि मग या ठिकाणी तुम्हाला काय करायचं, हा जो काही मी टेक्स्ट पिन या ठिकाणी दिला असेल ओके हा सुद्धा आपण डबल कलरमध्ये या ठिकाणी घेतलेला आहे आणि जो काही व्हाईट कलर असेल तर तो आपल्या बॅकग्राऊंडमध्येच होता, त्याच्यामुळे तो घ्यायची काय आपल्याला या ठिकाणी गरज पडलेली नाही आहे। ओके, तर तुम्ही या ठिकाणी बघू शकता 2 पिंजेस आपण या ठिकाणी सेट केलेला आहे। त्याच्यानंतर पुन्हा प्लसवर
प्लसवर क्लिक करून फ्रॉम गॅलरीवर क्लिक करायचं आहे आणि त्याच्यानंतर आता तुमचा जो कोणी मॉडेल असेल, समजा तुम्ही स्वतःसाठी डिझाईन क्रिएट करत असाल तर तुमचा स्वतःचा फोटो आणि समजा तुम्हाला जर कोणाची ऑर्डर वगैरे आली असेल तर त्या ऑर्डरवाल्याचा जो काही फोटो असेल तो फोटो तुम्हाला या ठिकाणी काय करायचा, ॲड करून घ्यायचा. हा फोटो ॲड झाल्याच्या नंतर लागलीच तुम्हाला या ठिकाणी काय करायचं आहे, तुमचं जे काही नाव असेल ओके तुम्ही अलग अलग फॉन्टमध्ये या ठिकाणी यूज करू शकताय. तुम्हाला सर्व गोष्टी माहिती आहे ते कोणता फॉन्ट यूज करायचा, तर तुम्ही तो फॉन्ट यूज करून तुमचं जे काही टेक्स्ट असेल ते या ठिकाणी क्रिएट करू शकताय. ओके, तर सेम मी या ठिकाणी क्रिएट केलेला आणि मी या ठिकाणी सेटअप सुद्धा करून घेतलेला. मग हा सेट झाल्याच्या नंतर इथं क्लिक करायचं आणि तुम्हाला या ठिकाणी मी एक आपलं जे काही मेसेजची पिन असेल ओके तर ती या ठिकाणी प्रोव्हाइड केली होती. तर हा मेसेजचा पिन जो तुम्हाला इथं वर लावून घ्यायचा. ओके, तर एकदम अप्पर साईडला जे काही असेल त्या ठिकाणी तुम्ही हा फोटो या ठिकाणी सेट करू शकताय. त्याच्यानंतर तुम्हाला प्लसवर क्लिक करून इथं क्लिक करायचं आणि मग या ठिकाणी तुम्ही काय करू शकताय, आपला जो काही लोगो असेल तर तो लोगो तुम्ही या ठिकाणी काय करू शकता, अशा पद्धतीनं सेटअप करू शकताय. तर या ठिकाणी जाऊन हा सुद्धा तुम्हाला या ठिकाणी लॉक करायचा आहे. ओके, तर मित्रांनो ज्यावेळेसला जे काही बॅकग्राऊंड तुम्हाला दिलं असेल स्टार्टिंगचं ते जर तुम्ही झूम करून व्यवस्थित बघितलं तर त्याच्यामध्ये आपण छोटे छोटे जे काही टेक्स्ट असतील तर ते या ठिकाणी टाकले होते. तर काही जागी तुम्ही व्हाईट रंगामध्ये यूज केला आणि काही जागी थोडंसं या ठिकाणी पोपटी रंगामध्ये यूज केला होता. तर ते एकदम मस्त दिसत होतं. तर तुम्ही सुद्धा कसं वाटलं काय नाही ते मला कमेंट बॉक्समध्ये या ठिकाणी सांगू शकता. आणि आता तुम्ही ज्या गोष्टीची आतुरतेनं वाट बघत होतात तो म्हणजे पासवर्डचा विषय. तो पासवर्ड तुम्हाला टाकायचा आहे 2652. किती टाकायचा आहे, 2652 2652. ओके, 4 लेटरचा पासवर्ड आहे. हिंदीवाल्यांसाठी सुद्धा सांगितला आहे आणि मराठीवाल्यांसाठी सुद्धा सांगितलं. ओके, तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला काय नाही ते कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि सोबतच तुम्हाला बर्थडेचे व्हिडिओज बघायचे असतील तर एक व्हिडिओ तुम्हाला लेफ्ट साईडला आणि एक व्हिडिओ तुम्हाला राईट साईडला दिसत असेल तर दोन्ही व्हिडिओज तुम्ही या ठिकाणी चेकआउट करू शकताय. बाकी मित्रांनो मी भेटतो तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. जय हिंद, जय महाराष्ट्र.